तर ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्राची चिंता वाढवणारी ही बातमी, कारण महाराष्ट्रातही चीनी एचएमपीव्हीनं शिरकाव केलाय। नागपूरमध्ये एचएमपीव्हीचे 2 रुग्ण आढळले। 7 वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला एचएमपीव्हीची लागण झालेली आहे। या दोघांचेही एचएमपीव्हीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत। या दोन्ही मुलांना ताप आणि खोकला होता। या दोघांनाही सुरुवातीला H1N1 म्हणजे फ्लूची लागण झाल्याचा संशय होता, मात्र त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली तेव्हा खासगी लॅबमध्ये 3 जानेवारीला दोन्ही चिमुरड्यांचा एचएमपीव्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय। तर एचएमपीव्ही व्हायरसनं महाराष्ट्रात शिरकाव केलाय आणि त्यामुळे चिंता वाढली आहे। मात्र आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घाबरून जाऊ नका, काळजी घ्या असं आवाहन नागरिकांना केलंय। व्हायरसचा संभाव्य धोका रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असून एचएमपीव्ही व्हायरस गांभीर्याने घेण्यासारखा नाही, मात्र काळजी घ्या असं आंबेडकर यांनी आवाहन करताना म्हटलंय। हा विषाणू जो आहे हा विषाणू आपल्यासाठी फारसा महत्त्वाचा फारसा इतका गंभीर घेण्यासारखा नाही, परंतु तरीही काळजी घेणं, अत्यंत चांगल्या पद्धतीने पेशंट्सला सुद्धा योग्य पद्धतीच्या ट्रीटमेंट्स देणं, यासाठी आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून केंद्र शासनाचे जे सगळे निर्देश असतील त्या सगळ्या निर्देशांना अनुसरून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय। तर एचएमपीव्ही विषाणूची तपासणी नेमकी कशी केली जाते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तोंडातल्या लाळेद्वारे एचएमपीव्ही विषाणूची तपासणी होते। पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत ही तपासणी होत आहे। ताप, सर्दी, खोकला आणि तोंडात जास्त प्रमाणात लाळ तयार होते। एचएमपीव्ही विषाणूवर कोणतीही लस किंवा अँटीबायोटिक नाही। एचएमपीव्हीच्या लक्षणानुसार औषधं दिली जातात। आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 36 रिपोर्टरमध्ये। धनगर मेंढपाळ यांच्या विविध मुद्द्यांसाठी बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत। अमरावतीतल्या आंदोलनामध्ये बच्चू कडूंसह महादेव जानकर यांनी देखील सहभाग घेतला होता। आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहेत, मागण्या मान्य कराव्या, अन्यथा त्याचे परिणाम उलटे होतील असा इशाराच बच्चू कडू यांनी सरकारला। कांदा आणि दूध दरवाढी संदर्भात पुण्याच्या बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत जनआक्रोश आंदोलन करण्यात येत आहे। बारामती शहरातील 3 हत्ती चौकात हे आंदोलन करण्यात येत आहे। यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे कार्यकर्ते सहभागी झाले। नवी मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांतर्फे आमरण उपोषण करण्यात आलेलं आहे। समान काम समान वेतन या मागणीसाठी म्हणून हे उपोषण करण्यात आलं। पुढील 2 दिवसात प्रशासनानं योग्य निर्णय न घेतल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कामगारांच्या वतीनं देण्यात आला आहे। कोल्हापुरात एसटीच्या कंडक्टरांमध्ये जोरदार हाणामारी झालेली आहे। ब्रेकडाऊन, एसटीमधील प्रवासी दुसऱ्या बसमध्ये घेण्यावरून ही हाणामारी झाली। भोगावती बस स्टँड परिसरातली मारामारीचा हा व्हिडिओ जो आहे तो आता समोर आलाय आणि या मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। डोंबिवली जवळील सोनारपाडा गावामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध सोन्या बैलाचे मालक जयेश पाटील आणि धरम पाटील यांनी दादागिरीचा कळस गाठला। पाण्याच्या नळ कनेक्शनवरून त्यांनी पुरुषांसह महिलांवरही काठ्या उगारलेल्या आहेत। ही घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे। चंद्रपूर शहरातील वडगाव परिसरातील 3 दुकानं रात्री चोरट्यांनी फोडल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। यामध्ये 2,15,000ची रोख रक्कम चोरट्यांनी पळवली आहे। मुख्य मार्गावरील दुकानं फोडल्यामुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। वाहतूक पोलिसांनी पीएमपीच्या 877 चालकांना सुमारे 10 लाख रुपयांचा दंड आकारलेला आहे। निर्धारित वेगापेक्षा अधिक वेगानं वाहनं चालवणं, सिग्नलचं उल्लंघन करणं, ओव्हरटेक करणं आदी विविध कारणांसाठी म्हणून हा दंड आकारण्यात आलेला आहे। नाशिक महापालिकेतील 55 कोटींच्या भूसंपादन प्रकरणी शासनानं चौकशीचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे माजी आयुक्त अशोक करंजकर यांच्यासह काही लोकप्रतिनिधी अडचणीत येण्याची शक्यता आहे। भाजपचे आमदार राहुल ढिकले यांनी शासनाकडे चौकशीची मागणी केली होती। पुण्याच्या भोरमध्ये नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि या मोहिमेअंतर्गत भोर शहरातल्या रस्त्यांवरील वहिवाटीसाठी अडचण ठरणारी अतिक्रमणं नगरपालिकेनं हटवली आहेत।
नाशिकच्या येवला शहरात मोठ्या प्रमाणावर मकर संक्रांतीची धूम असते आणि यावेळेस नायलॉन मांजाचा वापर टाळावा यासाठी म्हणून येवला शहरातील शाळा, कॉलेज, पोलीस, महसूल प्रशासनानं शहरातून जनजागृती रॅली काढली. सांगलीतील शेतकऱ्यांची पाण्याची प्रतीक्षा संपणार आहे. येत्या 10 जानेवारीपासून म्हैसाळ सिंचन योजना सुरू होणार आहे. आढावा बैठकीमध्ये आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले. पुण्याच्या मुळशीमध्ये निवे गावातल्या पाळीव प्राण्यांवर बिबट्यानं हल्ला केलाय. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 बकऱ्या तसंच 3 कोंबड्या ठार झाल्या आहेत. प्राण्यांचा मृत्यू झाल्यामुळे शेतकऱ्याचंही नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शासनानं बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी आता स्थानिकांनी केली आहे. ऑलिव्ह रिडले कासवाची सर्वेक्षणानुसार 20% घरटी महाराष्ट्रात आढळली. भारतीय वन्यजीव संस्थेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, अंजर्ले, गुहागर या ठिकाणी ही घरटी सर्वाधिक प्रमाणात आढळत आहे. राज्यात पुढचे काही दिवस थंडीचा जोर वाढणार आहे. राज्यातल्या अनेक भागांमध्ये तापमान 10 अंशांच्या खाली जाण्याचा अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात 1 अंकी तापमान नोंदवलं जाण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये थंडी वाढली आहे आणि यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालेला आहे. सांताक्रूजमध्ये सोमवारी 16.8 अंश सेल्सिअस तर कुलाब्यामध्ये 19.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. मुंबईच्या तापमानात पुढचे 2 ते 3 दिवस ही घट कायम राहणार आहे. तापमानाचा पारा 14 अंशांपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. बदलत्या वातावरणामुळे बुलढाणा जिल्ह्यातील तापमानाचा पारा घसरलाय. आज तापमानाचा पारा 9 अंशांवर आला असून कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीचा फायदा रब्बी पिकांना होणार असला तरी मानवी शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतोय. सर्दी, खोकला, ताप या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात चुकीचं कारण दाखवून अपात्र केलेल्या जवळजवळ 1 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याचा मोबदला मिळालेला नाही. या शेतकऱ्यांना तातडीनं विमा देण्यात यावा या मागणीसाठी रविकांत तुपकरांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. कोयना धरणामध्ये शिवसागर जलाशयात किसन धोंडीबा कदम यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. किसन हे जलाशयात मच्छीमारी करण्यासाठी गेले होते. त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना पाहायला मिळाला आहे. मुरुड तालुक्यातील राजपुरी इथे 48 वर्षीय व्यक्तीचा डोक्यात नारळ पडलेला आहे आणि या घटनेत या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. देवपूजेसाठी मुरुडच्या बाजारामध्ये शाळा आणण्यासाठी ते गेलेले असताना ही घटना घडली. अकोल्यातील जुना हिंगणा परिसरामध्ये मॉर्निंग वॉकला आलेल्या महिलेची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली. जुन्या वादातून या महिलेचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अमरावतीत मौलानाकडून 13 वर्षीय विद्यार्थ्यावर अत्याचार करण्यात आलेले आहेत. शहरातील मदरशामध्ये ही धक्कादायक घटना घडली. यामुळे मदरशामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह आता उपस्थित झालं आहे. उल्हासनगरमध्ये एका व्यक्तीची 3 लाख रुपयांची रोकड लुटण्यात आली. ही लूट करणाऱ्या दोघांना उल्हासनगर क्राईम ब्रांचनं 24 तासांच्या आत बेड्या ठोकल्यात. अधिकचा तपास सध्या पोलीस करतायत. सैराटसारख्या घटनेनं संभाजीनगर हादरलंय. एका चुलत भावानं बहिणीला 20 फूट डोंगरावरून ढकलून दिलं आणि तिची हत्या केली. प्रेम प्रकरणातून मुलीच्या भावानंच तिला डोंगरावरून ढकलून दिलं. ही मुलगी प्रेम प्रकरणातून घर सोडून निघून गेली होती. डोंगराखाली क्रिकेटच्या मॅच सुरू होत्या आणि त्या मॅच पाहणाऱ्यांच्या कॅमेऱ्यामध्ये हा सगळा प्रकार कैद झाला. पुणे आणि नगर जिल्ह्यातून कार, दुचाकी आणि टायर चोरी करणाऱ्या सराईत 3 गुन्हेगारांच्या टोळीला आळेफाटा पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. या टोळीनं 4 कार, 17 दुचाकी आणि 43 टायर चोरी केले असल्याची माहिती आहे.
गोळीबारानं मुंबई हादरली. पी डिमेलो रोडवरील दुचाकीवरून आलेल्या 2 दरोडेखोरांनी गोळीबार करत अंगडियाला लुटलेला आहे. सोनं घेऊन दरोडेखोर फरार झालेले आहेत. या गोळीबारामध्ये अंगडिया जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. दहशत आणि वर्चस्व निर्माण करण्यासाठीच बाबा सिद्दीकींची हत्या केल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केलेला आहे. या आरोपपत्रामध्ये अभिनेता सलमान खान लॉरेन्स बिश्नोई टोळीचा मुख्य लक्ष होता असंही म्हटलंय. सलमानला मारण्याचा प्रयत्न फसल्यानंतर फॉलबॅक प्लॅन म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. सलमान खानच्या घराला बुलेटप्रूफ काचा लावण्यात आलेल्या आहेत. तसंच सलमानच्या घराबाहेर पोलीस चौकीही बनवण्यात आलेली आहे. सुरक्षेसाठी अत्याधुनिक उपकरणं इथं लावण्यात आली. बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिलेला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयानं आसारामला सशर्त जामीन मंजूर केला आहे. 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन देण्यात आलेला आहे. मात्र या कालावधीत आसाराम हा शिष्य अनुयायी यांना भेटू शकणार नाही. पालघरच्या भोईसर तारापूर एमआयडीसीतील नामांकित विराज प्रोफाईल कंपनीवर आयकर विभागानं छापेमारी केली आहे. पहाटेच आयकर विभागाचे अधिकारी विराज प्रोफाईल कंपनीमध्ये दाखल झाले होते. दादर रेल्वे स्थानकामध्ये एका माथे फिरून तरुणीचे केस कापल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. कापलेले केस बॅगेमध्ये भरून त्यानं पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी चांगलीच घाबरली. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत. मुंबईतलं प्रदूषण कायम आहे. गोवंडी आणि शिवाजीनगरमधील हवा अत्यंत वाईट आहे, तर बोरिवलीत समाधानकारक हवेची नोंद झालेली आहे. मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे मुंबई महापालिकेनं कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत आणि त्यामुळे मुंबईकरांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. लोकलमधील फुकट्यांची आता खैर नाहीये, कारण विना तिकीट प्रवास करणाऱ्यांच्या विरोधात रेल्वे प्रशासनानं कडक पावलं उचललेली आहेत. आता प्रवास श्रेणीनुसार दंड वसुली करण्यात येणार आहे आणि यामध्ये जनरल क्लाससाठी 500 रुपये, फर्स्ट क्लाससाठी 750 रुपये तर एसी लोकलसाठी 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. राज्यातील टोल नाक्यांवर आता फास्टॅगच चालणार आहे, कारण राज्यात सर्व वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 1 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वांद्रे कुर्ला संकुल ते वरळी मेट्रो मार्गिका लवकरच सेवेत दाखल करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले. मेट्रो 3 या ॲक्वा मार्गिकेचं 92% काम पूर्ण झालेलं आहे. येत्या 100 दिवसात हे काम पूर्ण होणार असल्याचंही समजतं. सोलापूरकरांना विमान प्रवासासाठी आणखीन 2 महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. येत्या 2 महिन्यांमध्ये 100% विमान सेवा सुरू होणार असल्याचा दावा आमदार देवेंद्र कोठे यांनी केला आहे. गोरेगावमध्ये पत्राचाळीत म्हाडाची आणखीन 1456 घरं उपलब्ध आहेत. 2 भूखंडांवरील गृहनिर्मितीचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे आणि या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे. पुणे महापालिका आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील नागरिकांसाठी 4000 घरं बांधणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ही घरं बांधण्यात येणार आहेत आणि त्यासाठी इच्छुक नागरिकांची नोंदणी महापालिकेनं सुरू केली आहे. राज्यातील शाळांमध्ये लवकरच दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती केली जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिली. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही भरती करण्यात येणार आहे. मुंबईत शाळा संस्था चालकांच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीमध्ये दादा भुसेंनी ही घोषणा केली आहे. नेट सेट शिवाय देखील सहाय्यक प्राध्यापक होणं शक्य होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानं प्राध्यापक, प्राचार्य आणि कुलगुरू निवडीसाठी नवी नियमावली तयार केली. यामध्ये 55% पदव्युत्तर पदवी मिळवलेले उमेदवार आता सहाय्यक प्राध्यापक पदाच्या थेट भरतीसाठी पात्र ठरू शकणार आहेत.
RTE 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी 8,000 शाळांनी नोंदणी केलेली आहे. सुमारे 1 लाख प्रवेशाच्या जागांची नोंदणी झालेली आहे. नॅक मूल्यांकनाबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अद्यावत न केल्यास आता प्रवेशावर निर्बंध घातले जाणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं संलग्न महाविद्यालयांना तसा इशारा दिलेला आहे. माहिती अद्यावत करण्यासाठी 25 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. तर एक महत्वाची बातमी, टोरेस नावाच्या कंपनीनं जास्त परताव्याचा आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा एक धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला. फसवणुकीचा आकडा 13 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. थेट जाऊया आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडे. यावेळेस ते आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. सूरज, काय सध्याची अपडेटेड माहिती आपल्याकडे या प्रकरणी? स्नेल, नक्कीच दादरमध्ये ही कंपनी स्थित आहे. तू बघू शकतो ही टोरेस नावाची जी कंपनी आहे तिने अनेक गुंतवणूकदारांना आहे तो गंडा घातलेला आहे. कोट्यवधीमध्ये ही अमाऊंट आहे आणि त्या कंपनी बाहेर हे जे गुंतवणूकदार आहेत ते सगळे या ठिकाणी गोळा झालेले आहेत. कंपनी बाहेर पोलिसांनी फौजफाटा तैनात केला गेलेला आहे. जे गुंतवणूकदार आहेत स्नेहिल ते प्रचंड या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत काही गुंतवणूकदार आहेत या ठिकाणी ते गोळा झालेले आहेत. त्यांची नेमकी काय भावना आहे आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया. आजी, काय सांगाल, काय नेमकी भावना आहे तुमच्या? बंद कशाला? आजी, काय सांगाल तुम्ही, काय नेमकी भावना आहे तुमची, काय नेमकी आज आहे? काय ना, आम्ही जेवढ्या भरलेत ना, पैसे यायला पाहिजे. काय नेमकी तुम्ही कधी गुंतवले होते पैसे? आणि आता बघा आमच्याकडे पेपर आहे, आम्हाला काही इंग्लिश येत नाही ना बेटा. आम्ही अनपढ माणसं, आम्ही भरलो घर ऐकून काय काय करून. आता बघा ते कसं करायचं. इधर आता ये पब्लिक लोग क्यों खड़े, पुलिस लोग क्यों खड़े हैं? पुलिस लोग को खड़े रहने का कोई हक नहीं है. छोड़ दो पब्लिक के हाथ में. तुम्हाला कमिशन भेटले काय त्याचं? टोरेस वाल्याचं कमिशन भेटलेलं आहे काय तुम्हाला? तुम्ही काय तुम्ही पैसे गुंतवले होते का या कंपनीमध्ये? 40,000 रुपये गुंतवलेले ते आणि मला पहिला हप्ता येणार होता तर अजूनपर्यंत आलेला नाही हप्ता. हा, तुम्ही कधी गुंतवले होते? एजंट लोक आहेत काही हे लोक? रोज उठून भीक मागणार का? कोणाला द्या म्हणणार, कोण देत आहे का? नाही देत. त्याचं पोट त्याला वजन होते ना, आमचं तर सोडून द्या. तुम्ही कधी पैसे गुंतवले होते? आम्ही ना गणपतीच्या वेळेला गुंतवलेले पैसे आहेत, पण 20 लाख गुंतवलेले आहेत. खोटं बोललं तर बघा पेपर आहेत आमच्याकडे. मग काय तुम्हाला काय परतावा त्याचा वगैरे आला का? नाही आला काहीच. तिथं सगळे नक्कीच. जर का या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने जे गुंतवणूकदार आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतच नाही. मात्र पोलीस जे आहेत ते त्यांना या ठिकाणी कंपनीमध्ये घुसू देत नाही आहेत. प्रचंड ज्या महिला आहेत त्या या ठिकाणी जे आक्रमक झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे लाखो रुपये, हजारो रुपये या ठिकाणी गुंतलेले आहेत. मात्र पोलीस त्यांची अडवणूक करत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्नेल गुंतवणूकदार या ठिकाणी गोळा झालेले आहेत. मात्र पोलीस त्यांची अडवणूक करत आहेत. त्यामुळे सर्व जे गुंतवणूकदार आहेत ते आक्रमक झालेले आहेत. पीयूष से यही लोग पैसा लेके निकल जाएंगे बाद में. हाँ, क्या करोगे? मेरा फोटो नहीं डालोगे अंदर जाने का. नक्कीच स्नेल, जर का पाहायला गेलं तर हे सर्व जे गुंतवणूकदार आहेत ते प्रचंड आक्रमक झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि आमचे पैसे आम्हाला लवकरात लवकर मिळावे त्यासाठी सरकारने काहीतरी हालचाली कराव्यात, पोलिसांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी जी आहे स्नेल या ठिकाणी हे गुंतवणूकदार करत आहेत. अगदी सूरज, आपण बघतोय की पोलिसांसोबत या सगळ्या गुंतवणूकदारांचा वाद होताना दिसतोय. इथं कुणी वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत का? पोलिसांनी काय भूमिका नेमकी घेतलेली आहे? या सगळ्या गुंतवणूकदारांचं नेमकं म्हणणं काय? त्यांना या ऑफिसच्या आत शिरायचं आहे का? नक्कीच स्नेल, मी तुला दाखवू शकतो या ठिकाणी जे पोलीस आहेत या ठिकाणी कोणताही मोठा अधिकारी कंपनीच्या बाहेर नाहीये. मात्र जे गुंतवणूकदार आहेत ते मोठ्या प्रमाणात कंपनीच्या बाहेर जमा झालेले आहेत. आम्हाला आमचे पैसे मिळावे हीच एक भूमिका जी आहे ती या ठिकाणी हे जे गुंतवणूकदार आहेत ते या ठिकाणी करत आहेत. मात्र पोलीस त्यांची अडवणूक करत आहेत. पोलीस त्यांना कंपनीच्या आत जाऊ देत नाही आहेत आणि त्यामुळे हे जे गुंतवणूकदार आहेत तर स्नेहिल ते प्रचंड या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत. आम्हाला काही करून आतमध्ये जायचं आहे, आम्ही जे पैसे गुंतवले आहेत ते आम्हाला हवे आहेत, आम्हाला न्याय पाहिजे आहे. त्यासाठी हे सर्व जे गुंतवणूकदार आहेत ते या ठिकाणी जमा झालेले आहेत. मात्र पोलीस त्यांची अडवणूक करत आहेत. त्यामुळे हे सर्व गुंतवणूकदार जे आहेत नक्कीच सूरज, आपण बघतोय की कशा पद्धतीने या गुंतवणूकदारांचा संताप देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले सगळे ताजे अपडेट घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद.
पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये. HSRP नंबर प्लेट नसलेली वाहनं, बनावट HSRP नंबर प्लेट असलेली वाहनं जी आहेत ती आदी वाहनांवर भविष्यामध्ये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा परिवहन अधिकारी यांनी दिलेला आहे. दुचाकी आणि ट्रॅक्टरवर 450 रुपये प्रतिवाहन तर तीनचाकीसाठी म्हणून 500 रुपये दंड तर अवजड व्यावसायिक वाहनांसाठी 745 रुपये इतका दंड असेल. वाशिममध्ये आता सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक असणार आहे. अन्यथा 31 मार्च नंतर दंडात्मक कारवाई करण्यात येईल तसं पत्रक महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागानं काढलेलं आहे. पर्यटकांच्या संख्येत घट झाल्यानंतर कोकणात पुन्हा एकदा माशांचे दर जे आहेत ते घसरलेले आहेत. तर 31च्या निमित्तानं कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटक आल्यानं माशांच्या दरात कमालीची वाढ झालेली होती. मात्र आता हे दर घसरले आहेत. महिला आणि बालकल्याण विभागाकडून मावळ तालुक्यातील महिलांसाठी पिंक रिक्षा संकल्पना राबवण्यात येते आहे. यामध्ये 70% कर्ज आणि 20% सबसिडी देण्यात येणार आहे. तर फक्त 10% रक्कम ही महिलांना द्यावी लागणार आहे आणि या योजनेचे फॉर्म हे अंगणवाडीमध्ये उपलब्ध आहेत. तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेच्या काळात देवीच्या मुख्य गाभाऱ्याला पुरातन झळाळी देण्यात आलेली आहे. भिंतींवर लावण्यात आलेले ग्रेनाइट काढून मूळ दगडांना आता ब्रशिंग आणि सँड ब्लास्टिंग करण्यात येत आहे आणि गाभाऱ्याला पुरातन लुक देण्यात येईल. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची 8 दिवसांची मंचकी निद्रा संपून आज देवी सिंहासनावर पुन्हा विराजमान झाली. देवीचा शाकंभरी नवरात्रोत्सवामध्ये 7 ते 14 तारखेपर्यंत साजरा शाकंभरी नवरात्रोत्सव केला जाणार आहे. बिहारच्या पाटणा शहरात भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. नेपाळसह 3 देशांमध्ये मंगळवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले आणि या भूकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आलेली आहे. या भूकंपाचं केंद्र नेपाळमध्ये असल्याचं सांगण्यात आलं आहे. तिबेटमध्ये भूकंपामुळे आतापर्यंत 53 जणांचा मृत्यू झालेला आहे. नेपाळपासून तिबेट आणि भारतापर्यंत सकाळी 6:52 हा भूकंपाचा धक्का जाणवला होता. नेपाळ आणि चीनच्या सीमेवर जमिनीपासून सुमारे 10 किलोमीटर खाली भूकंपाचा केंद्रबिंदू होता. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सरकारवर आणि वैयक्तिक पातळीवर झालेल्या टीकेमुळे हा निर्णय घेतल्याचं ट्रुडो यांनी सांगितलेलं आहे. नवीन नेत्याची निवड होईपर्यंत मी कार्यवाहक पंतप्रधान म्हणून काम पाहीन अशी माहिती त्यांनी दिली आहे. शाहरुख खानच्या लग्नाला 33 वर्ष पूर्ण झाली. मात्र आता शाहरुखनं पत्नीचं धर्मपरिवर्तन केलं असा दावा करणारा एक मेसेज आणि फोटो व्हायरल होतोय. पण हे खरं आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि मग काय सत्य समोर आलं तुम्ही देखील पहा. हे फोटो पाहून तुमच्याही मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. कधीही नकाबमध्ये न दिसणाऱ्या गौरीला अचानक काय झालं? हे फोटो पाहून आम्हालाही अनेक प्रश्न पडले. गौरी खाननं मुस्लिम धर्म स्वीकारलाय का? शाहरुखनं असं का केलं? शाहरुखच्या फॅन्सना हे आवडेल का? शाहरुख कडून गौरी खानचं धर्म परिवर्तन. लग्नाच्या 33 वर्षांनंतर गौरी खाननं मुस्लिम धर्म स्वीकारला. व्हायरल फोटो मागचं सत्य काय? किंग खान शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खान. हिंदू मुस्लिम लव्ह स्टोरी देशभरात नेहमी चर्चेत राहिली. मात्र हे फोटो पाहून सगळ्यांनाच धक्का बसलाय. शाहरुखनं गौरी खानचं धर्म परिवर्तन केलंय का? काही जण सोशल मीडियावर म्हणतायत की लग्नाच्या 33 वर्षांनंतर शाहरुखनं गौरी खानचं धर्म परिवर्तन केलंय. पण फोटोत दिसतंय ते खरं आहे का? धर्मावरून शाहरुखला अनेकदा ट्रोल करण्यात आलंय तर त्याची पत्नी गौरी खानचं कौतुक केलं जातं. मात्र हे फोटो पाहून गौरी खानलाही ट्रोल केलं जातंय. या फोटोमुळे सोशल मीडियात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे या फोटोचं सत्य सांगणं गरजेचं आहे. आम्ही या फोटोची पडताळणी सुरू केली. पण त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात.
शाहरुख खाननं लग्नाच्या 33 वर्षांनंतर पत्नी गौरी खानचं धर्मपरिवर्तन केलं. मक्कामध्ये जाऊन गौरीला हिंदू धर्मातून मुस्लिम धर्म स्वीकारायला लावला. हा मेसेज आणि गौरीचा बुरख्यातील फोटो तुफान व्हायरल होतोय. या फोटोत मागे पाक खानाए काबा दिसतोय. त्यामुळे अनेकांना शाहरुखनं पत्नीचं धर्मपरिवर्तन केल्याचं वाटतंय. यामुळेच दोघांवर टीका केली जातीये. मात्र हे खरंय का? यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं फोटोची पडताळणी सुरू केली. व्हायरल फोटोंची माहिती मिळवण्यासाठी रिव्हर्स सर्च इमेज करून पाहिली. मात्र असे फोटो इतर कुठेही सापडले नाहीत. त्यामुळे आमच्या टीमनं थेट शाहरुख खानच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाऊन पडताळणी केली. तिथंही आमच्या हाती काहीच माहिती लागली नाही. तसंच शाहरुख आणि गौरीनं ही माहिती शेअर केली नाही. मग हा नक्की काय प्रकार आहे याचा आम्ही रिसर्च केला. त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा. शाहरुखनं गौरीचं धर्मपरिवर्तन केलेलं नाही. व्हायरल फोटो AIच्या माध्यमातून बनवलाय. गौरी खान ही हिंदू धर्माची आहे. गौरी आणि शाहरुखचा आंतरधर्मीय विवाह 25 ऑक्टोबर 1991 रोजी झाला. लग्नानंतरही गौरीनं धर्म बदलला नाही. गौरी पती शाहरुख खानच्या इस्लाम धर्माचा आदर करते. मात्र AIचा गैरवापर करून शाहरुख आणि गौरीला सोशल मीडियातून ट्रोल केलं जातंय. त्यामुळे आमच्या पडताळणीत शाहरुखनं गौरीचं धर्मपरिवर्तन केल्याचा दावा असत्य ठरलाय. तुमच्या मोबाईलवर असे फोटो आल्यास लगेच विश्वास ठेवू नका. त्याची शहानिशा करा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.